नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. नमस्कार. जे NPS धारक आहेत त्यांना बरेच दिवसापासून एक चिंता होती की आपण कोणता विकल्प द्यायचा. अखेर आपल्या मागणीचा विचार करता राज्य शासनाकडून दिनांक 28 मार्च 2025 रोजी अतिशय महत्त्वाचा परिपत्रक हे निर्गमित केलेले आहे. ज्या परिपत्रकाचा अर्थ असा आहे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31/3/2025 पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या होत्या. मात्र कर्मचाऱ्यांची मागणी बघता सदर कालावधी हा पुढे वाढून त्याला जवळपास 1 वर्षाची मुदत वाढ दिलेली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आता दिनांक 31/3/2026 पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्या विकल्पाचा अभ्यास करून RNPS किंवा NPS किंवा UPS यापैकी कोणती योग्य अशी पेन्शन आहे ती निवडण्यास मदत होईल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.